हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10 सायन्स वर मधील सर्वात महत्त्वाचं चॅप्टर ज्याचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट याचं दुसरं लेक्चर आज आपण घेत आहोत आणि यातील खूप महत्त्वाच्या अशा दोन कन्सेप्ट आपल्याला कव्हर करायच्या आहे ज्याला म्हणतात हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड टाइप्स ऑफ वायर. तर ह्या गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहे. आपण घरामध्ये प्रेस यूज करतो, इलेक्ट्रिकल कुकर ज्याला आपण शेगडी म्हणतो ते यूज करतो, आपण गिझर यूज करतो, ओव्हन यूज करतो, पण ह्या वस्तू गरम का होतात याचं रहस्य बऱ्याच मुलांना माहीत राहत नाही, याचं कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही. आज ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पुढील 15 ते 20 मिनिटं कुठेही न जाता, व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ बघावा. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, घरामध्ये आपण विशिष्ट प्रकारच्या वस्तू अशा प्रकारच्या यूज करतो. आता ह्या वस्तू गरम का होतात याच्या मागचं एक कारण आहे. बघा, जेव्हा आपण सर्किटमध्ये ह्या वस्तू जोडतो, आता या ठिकाणी तुम्हाला एक रेजिस्टर दिसून आलं. हे रेजिस्टर म्हणजे ह्या वस्तू आहे. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल कुकर आहे ज्याला आपण शेगडी म्हणतो, त्याचं कॉईल गरम झालेलं असते. हे कॉईल म्हणजेच हा रेजिस्टर आहे, असं एक गोष्ट ध्यानात ठेवा. हा रेजिस्टर म्हणजेच हा कॉईल आहे आणि हा गरम का होतो, ही शेगडी अशी लाल का होते त्याच्या मागचं एक कारण आहे. जेव्हा त्या इलेक्ट्रिकल मेन जो सप्लाय आहे तिथून जेव्हा करंट हा आपल्या रेजिस्टर पर्यंत म्हणजे आपल्या वस्तूपर्यंत जेव्हा पोहोचतो, लाईव्ह वायर मधून पोहोचतो आणि ब्लॅक वायर मधून असा वापस येतो, रिव्हर्स येतो, अशा प्रकारे करंटचं फ्लोइंग हे होत राहते. आणि जेव्हा करंटचं फ्लोइंग होते तेव्हा करंट जेव्हा इथून आतमध्ये जातो आणि रेजिस्टर मधून परिणून असा ब्लॅक या वायर मधून पुन्हा सॉकेट मध्ये येतो, ज्या वेळेस जेव्हा रेजिस्टर मधून करंट आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. जेव्हा आपण रस्त्याने कुठेतरी जातो, मधात जर का स्पीड ब्रेकर टाकलेले असतील तर आपल्या गाडीचा स्पीड जसा कमी होतो तसा इलेक्ट्रिक करंटचा स्पीड सुद्धा, जेव्हा इलेक्ट्रिक करंट इथून असा समोर जाणार आहे तेव्हा त्या इलेक्ट्रिक करंटचा स्पीड सुद्धा समोर जात असताना कमी होतो. समोर इलेक्ट्रिक करंटला पुढे जाऊ देत नाही. कोण? ते म्हणजे रेजिस्टर. रेजिस्टर त्या इलेक्ट्रिक करंटला अपोज करते, थांबवते, पुढे जाऊ देत नाही. म्हणजे स्पीड ब्रेकरचं काम करवाला रेजिस्टर. करंट जर का पुढे नाही गेला तर हे रेजिस्टर गरम होते आणि रेजिस्टर जर का गरम झालं तर आपल्याला हे अशा प्रकारची शेगडी गरम झालेली, कॉईल गरम झालेला दिसतो, हा कॉईल गरम झालेला दिसतो किंवा यातला जो कॉईल आहे तो गरम झालेला दिसतो. अशा प्रकारे आपल्याला नेमकं किती गरम करायची आपली कॉईल, एक रेजिस्टर वापरला थोडं कमी उष्णता निर्माण होईल, 2 वापरले अजून थोडी जास्त हीट तयार होईल, 3 वापरले अजून जास्त हीट तयार होईल. नेमके आपल्याला रेजिस्टर किती वापरायचे, आपल्याला हीट किती पाहिजे याच्यावर डिपेंड करतात रेजिस्टर सर्किटमध्ये किती यूज करायचे. जेवढे जास्त रेजिस्टर आपण सर्किटमध्ये यूज करणार तेवढी जास्त हीट काय होईल, प्रोड्यूस होईल. मग अशा प्रकारे करंट यातून पुढे जात असताना बटन पुढे जाणार नाही, थांबत थांबत जाईल आणि हे रेजिस्टर गरम होईल, ते लाल होईल आणि आपल्याला त्यातून हीट प्राप्त होईल. अशा प्रकारे हे सर्व रेजिस्टर यामध्ये यूज केलेले असतात. आता बघा, डेफिनेशन काय म्हटलेली आहे, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पेपर मध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी डेफिनेशन विचारले जाते. व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू अ रेजिस्टर इन अ सर्किट, हीट इज प्रोड्यूस. जेव्हा करंट फ्लो होतो रेजिस्टर मधून तेव्हा हीट काय होते, प्रोड्यूस होते आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता ह्या ज्या वस्तू आहेत, तुम्हाला ज्या वस्तू वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत, ह्या वस्तू लाल होतात म्हणजे की कोणत्या प्रकारचं रेजिस्टर वापरलेलं आहे, बरं कोणतं तार वापरलेलं आहे, कोणतं केबल वापरलेलं आहे, कुठलंही ॲल्युमिनियम, आयरन, कॉपर कुठलंही चालते का, नाही. तर त्याचं एक कारण आहे, मटेरियल्स विथ हाय रेजिस्टिव्हिटी आर यूज हियर बिकॉज दे प्रोड्यूस मोर हीट. ज्याची रेजिस्टिव्हिटी जास्त आहे ते केबल, त्या प्रकारचं कॉईल या शेगड्यामध्ये, या वस्तूमध्ये वापरले जाते. रेजिस्टिव्हिटी जास्त म्हणजे करंट लवकर पुढे जाणार नाही आणि करंट जर का पुढे नाही गेला तर ती वस्तू गरम होईल आणि एवढी गरम होईल की ती वस्तू लाल होईल. ते काही त्याला आपण मटेरियल म्हणू, ते त्याला आपण जे कॉईल म्हणतो ते कॉईल बिलकुल लाल होईल, कारण करंट पुढे न गेल्यामुळे ते काय होणार आहे, गरम होणार आहे. आणि हाय रेजिस्टिव्हिटी वालं मटेरियल यूज केले जाते. जनरली कॉपर वापरत नाही, ॲल्युमिनियम वापरत नाही, आयरन वापरत नाही. तर मग काय वापरतात, बघा 2 एक्झाम्पल आपल्याला समोर सांगितलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे नायक्रोम. नायक्रोम नावाचं एक ॲलॉय यूज केलं जाते. ॲलॉय म्हणजे काय, एक मेटल आणि दुसरं नॉन मेटल किंवा दोन्ही मेटल गरम करून, मेल्ट करून त्याचं एक लिक्विड तयार करून दोघांनाही मिक्स करून त्यापासून एक वस्तू तयार करतात. त्या वस्तूला ॲलॉय म्हटलेलं आहे. नायक्रोम हे एक प्रकारचं काय आहे, ॲलॉय आहे. आता कोणकोणत्या प्रकारच्या मेटल पासून ते बनलेलं आहे,
बघा त्याच्या नावातच आहे Ni म्हणजे निकेल आणि क्रोम म्हणजे क्रोमियम, म्हणजे निकेल आणि क्रोमियम या दोन मेटलला एकत्रित करून नायक्रोम नावाचं अलॉय तयार करण्यात आलं. यामध्ये जवळपास निकेल जो आहे तो 80% आहे आणि क्रोमियम जो आहे तो 20% आहे. अशा प्रकारे दोघांना कंबाईन करतात आणि नायक्रोम नावाचं अलॉय तयार होते. हे अलॉय या इलेक्ट्रिक कुकरमध्ये, इलेक्ट्रिक हीटरमध्ये आणि इलेक्ट्रिक आयरनमध्ये यूज केले जाते. हेच का यूज करतात, दुसरं का चालत नाही, याचं कारण आहे इलेक्ट्रिकल हीटरमध्ये किंवा कुकरमध्ये जे आपण नायक्रोम यूज करतो त्याची रेजिस्टिव्हिटी हाय आहे. हाय रेजिस्टिव्हिटी आहे, करंटला पुढे लवकर जाऊ देत नाही, गरम लवकर होते आणि कितीही लाल झालं तरी तुटणार नाही, मेल्ट होणार नाही, कारण त्याचा मेल्टिंग पॉइंट हा हाय असतो. हाय मेल्टिंग पॉइंट आहे म्हणून तो लवकर तुटत नाही. लाल झाले तरी, गरम झालं तरी ब्रेक होणार नाही, मेल्ट होणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉइंट आहे टंगस्टन. टंगस्टन नावाचे प्युअर मेटल आहे, त्याचा सिम्बॉल आहे W. हे मेटल या इलेक्ट्रिक बल्बमध्ये जी फिलामेंट असते या अशा प्रकारचं बारीक 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 असतं, मला गुंडाळलेलं स्प्रिंग सारखं असं एक आतमध्ये बारीकसं वायर दिसते, त्या वायरला टंगस्टन म्हणतात. टंगस्टन नावाच्या मेटलपासून ते बनलेलं असतं. आता हे इथे का वापरलेलं आहे तर त्याचा मेल्टिंग पॉइंट हा खूप जास्त आहे. कितीही लाल झालं, गरम झालं तरी ते तुटणार नाही, ब्रेक होणार नाही, मेल्ट होणार नाही, कारण त्याचा मेल्टिंग पॉइंट 3400 डिग्री सेल्सिअस म्हणजे 3400 डिग्री सेल्सिअस एवढा त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणून ते लाल होते, लाल होते, लाल होते, परंतु तुटत नाही, ब्रेक होत नाही. एकदम हाय व्होल्टेज आला, जबरदस्त काही व्होल्टेज त्यामध्ये आला तरच तेव्हा ते ब्रेक होईल, फिलामेंट त्याची तुटेल, नाहीतर शक्यतो ते फक्त साध्या नॉर्मल 220 व्होल्टेजने ते तुटत नाही, ब्रेक होत नाही. ही फिलामेंट गरम होते, लाल होते आणि लाईट हा ग्लो होतो. अशा प्रकारे इलेक्ट्रिक बल्बमध्ये टंगस्टन नावाची फिलामेंट यूज करतात. तर या प्रेसमध्ये, हीटरमध्ये आणि इलेक्ट्रिक आयरनमध्ये काय यूज करतात, नायक्रोम नावाचं अलॉय यूज करतात. एक प्रकारची रेजिस्टर यूज करतात, त्यांना रेजिस्टर म्हणतात दोघांना सुद्धा. तर अशा प्रकारे हा पॉइंट्स आहे हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हा पॉइंट घेत असताना अजून तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट आलेले आहे. त्या महत्त्वाच्या कन्सेप्ट बद्दल मी थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा त्यातली सर्वात महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे ती अशी आहे की पॉवर. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक पॉवर लागते. तुम्हाला जे आता मी वेगवेगळ्या वस्तूंचे नाव सांगितले, या सगळ्या वस्तू सुरू करण्यासाठी आपल्याला घरामध्ये इलेक्ट्रिक पॉवर लागते. आता ती जी पॉवर आहे ती पॉवर जनरली वॅट मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, त्याचं पॉवर आहे वॅट. इलेक्ट्रिक जे काही पॉवर म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल पॉवर म्हणतो, त्या पॉवरचं युनिट कोणतं आहे, वॅट हे युनिट आहे. परंतु वॅट हे खूप छोटं युनिट आहे. घरामध्ये खूप सगळी पॉवर खर्च होते, मग आपण वॅट मध्ये किती पॉवर खर्च झाली सांगायचं झाल्यास खूप मोठा आकडा सांगावा लागेल आपल्याला. 50,000 किंवा 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख जूल हे सांगणं थोडंसं अवघड जाते. म्हणूनच इंडस्ट्रियल फील्डमध्ये, कोणत्या फील्डमध्ये, इंडस्ट्रियल फील्डमध्ये या वॅटलाच, पॉवरलाच HP म्हणतात, हॉर्स पॉवर. आपण बऱ्याच वेळा आपल्या मोटरवर 2 HP, 1 HP, 3 HP, 5 HP, 7.5 HP असं वाचतो. ते HP म्हणजेच काय, हॉर्स पॉवर. म्हणजे इंडस्ट्रियल फील्डमध्ये जे काही पॉवर मोजतात ती हॉर्स पॉवर मध्ये मोजतात, वॅट मध्ये मोजत नाही. आणि जी कमर्शियल फील्ड आहे, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याला MSCB ऑफिस, अशा प्रकारच्या ऑफिसेसमध्ये जो काही पॉवर मेजर केला जातो तो केला जातो किलोवॅट अवर्स मध्ये. किलोवॅट अवर्स. आपल्या घरामध्ये मीटरवर आपण पाहतो तिथे किलोवॅट अवर्स असं लिहिलेलं असते. आता एक किलोवॅट अवर्स म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. बघा, तर आपल्याला 1 किलोवॅट अवर्स, 1 किलोवॅट अवर्स म्हणजे किती हे समजून घ्यायचं आहे. तर तिथे 1 किलोवॅट इनटू अवर्स म्हणजेच काय, 1 अवर्स म्हणजे 1 तास. आता बघा बालमित्रांनो, 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट, जसं की 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम. आपण दुकानात साखर आणायला गेलो, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम साखर, हा 1000 ग्राम. तसं इथे आहे 1 किलोवॅट पॉवर म्हणजे किती वॅट पॉवर, तर 1000 वॅट. 1000 वॅट पॉवर. आणि 1 तास. आता मला सांगा, आता टायमिंग आहे, टायमिंगचं युनिट कोणतं आहे बरं, टायमिंग आपण मिनिट मध्ये नाही मोजत, टाइम मोजतो आपण सेकंद मध्ये. म्हणून 1 आवर म्हणजे किती सेकंद बरं, तर 3600 सेकंद. हा आहे व्हॅल्यू कशाचा, 1 आवरचा.
आता या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 36 1 जा 36 आणि 3 0 आणि ते 2 0 टोटल 5 0 1 2 3 4 5 आणि काय तर वॅट इंटू सेकंड म्हणजेच काय जूल. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो याला आपण असंही लिहू शकतो 36 इंटू 10⁵ जूल आणि याच व्हॅल्यूला आपण असंही लिहू शकतो 3.6 इंटू 10⁶ जूल असंही लिहू शकतो. ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे 1 किलोवॅट अवरची एवढी व्हॅल्यू 1 किलोवॅट अवर म्हणजे 3.6 इंटू 10⁶ जूल. आणि 1 किलोवॅट म्हणजेच काय तर 1 किलोवॅट म्हणजेच 1 युनिट. 1 किलोवॅट म्हणजेच काय 1 युनिट. आपल्या घरामध्ये मीटरमध्ये आपण युनिट मोजतो बघा की ज्यावेळेस आपल्या घरी आपल्या बिल येतं लाईटचं बिल त्या बिलावर 10 युनिट 20 युनिट 50 70 100 200 काय जसा आपला वापर असेल ज्या प्रकारचे युनिट असतात तर एका युनिटची व्हॅल्यू किती आहे तर 1 युनिट म्हणजेच 1 किलोवॅट अवर आणि 1 किलोवॅट अवर म्हणजेच किती 3.6 इंटू 10⁶ जूल. म्हणजेच 1 युनिटला हे सुद्धा म्हणतात 3.6 इंटू 10⁶ जूल म्हणजे 1 युनिट म्हणा किंवा 1 किलोवॅट अवर्स म्हणा दोघांची व्हॅल्यू किती आहे तर एवढी जूल आहे. परंतु आपल्याला हे जूल मध्ये सांगणं आवड जाते म्हणून आपण कशामध्ये सांगतो युनिट मध्ये सांगतो. अशा प्रकारची ही कशाची कन्सेप्ट आहे पॉवरची. तर तुम्हाला पॉवरची कन्सेप्ट समजली असेल युनिटची व्हॅल्यू कशी काढली जाते हे तुम्हाला कळालं असेल. हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी डेरिव्हेशनसाठी प्रश्न जर कळाला तर अशा प्रकारे तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट अजून अशी आहे ती म्हणजे हीटची. की हीटचं डेरिव्हेशन बघा कसं होते. तुमच्या बुकमध्ये हीटचे 3 प्रकारचे फॉर्म्युले आलेले आहेत आणि त्याचं डेरिव्हेशन थोडक्यात सांगितलेलं आहे ते समजून घ्या कसं आहे. बघा बालमित्रांनो आपण हीट नावाची जी कन्सेप्ट आहे आजच्या या लेक्चरमध्ये हीट बद्दल शिकत आहोत की कशा प्रकारे हीट तयार होते रेजिस्टरमध्ये आणि त्या हीटचा आपण कसा वापर करून घेतो. तर ते शिकत असताना हीटच्या फॉर्म्युल्याचं एक्सप्रेशन सुद्धा शिकणे खूप महत्त्वाचं आहे. बघा एक्सप्रेशन ऑफ हीट एक्सप्रेशन ऑफ फॉर्म्युला ऑफ हीट हीटच्या फॉर्म्युल्याचं आपल्याला एक्सप्रेशन करायचं आहे. बघा जनरली हीट जे आहे तर आपण H म्हणतो H इज इक्वल टू P इंटू T. आता P म्हणजे काय तर P म्हणजे पॉवर आणि T म्हणजे काय टाइम. जर या सर्किटमध्ये पॉवर जर का शिल्लक आली जास्त पॉवर जर का आली तर हीट वाढणार आहे. किंवा एखादी वस्तू एखादी इलेक्ट्रिकल वस्तू टायमिंग जास्त लागला जास्त वेळ सुरू आहे तरी सुद्धा हीट वाढणार आहे म्हणजे वस्तू गरम होणार आहे. म्हणजे दोन्हीपैकी कुठल्याही वस्तू कोणत्याही म्हणजे पॉवर असो किंवा टायमिंग असो दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू वाढली तरी सुद्धा हीटची व्हॅल्यू वाढणार आहे वस्तू गरम होणार आहे. बघा आता यावरून आपण हीटचा पहिला फॉर्म्युला कसा तयार केला तो बघा लक्ष द्या. H इज इक्वल टू आता मला सांगा P म्हणजेच काय पॉवर आणि पॉवरचा फॉर्म्युला कोणता सांगितला होता आपण मागच्या लेक्चरमध्ये ध्यान आहे का तुमच्या P इज इक्वल टू V इंटू I. P इज इक्वल टू V इंटू I म्हणून आपण पॉवरच्या जागा काय लिहिलं V इंटू I घेतलं आणि पुढचा सिम्बॉल इंटू आणि हा कोणता आहे T. ही आपण पॉवरची जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट केली. P इज इक्वल टू V इंटू I आणि हा T जसा तसा इथे आपण समोर घेतला. तर अशा प्रकारे एक नवीन फॉर्म्युला बनला पाहिजे याचा हीटचा H इज इक्वल टू V इंटू I इंटू T. याला म्हणू आपण फॉर्म्युला नंबर 1. आता बघा बालमित्रांनो फॉर्म्युला नंबर 1 अशा प्रकारे तयार झाला. आता फॉर्म्युला नंबर 2 कसा तयार होतो हे लक्षात घ्या. H इज इक्वल टू V. आता V म्हणजेच काय तर व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स आणि पोटेन्शियल डिफरन्सचा अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ कोणता फॉर्म्युला आहे बरं माहित आहे का आपल्याला आठवा मागच्या वर्षी तुम्हाला क्लास 9 मध्ये झालेला आहे. V इज इक्वल टू काय सांगा आठवला का यस त्याला म्हणतात V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू काय IR. V इज इक्वल टू IR हा ओहम्स लॉ आहे मागच्या वर्षी 9 क्लास मध्ये आपला झाला होता. मग आपण V च्या जागेवर काय लिहायचं आहे IR. हा इंटू सिम्बॉल हा I जसा लिहिला मी आणि पुढे घेतला T. म्हणजे बघा आता इथे पण I आहे आणि तिथे पण I आहे. मग मी त्याला असं म्हणू शकतो की I इंटू I म्हणजे I स्क्वेअर इंटू R इंटू T. अशा प्रकारचा एक नवीन आपला फॉर्म्युला झाला त्याला आपण फॉर्म्युला नंबर 2 म्हणूया. यास जूल्स लॉ सुद्धा म्हणतात.
H इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू R इंटू T, यालाच ज्यूल्स लॉ असं सुद्धा म्हणतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला बघा कसा तयार होतो. H इज इक्वल टू, आता आपण या ठिकाणी V चा फॉर्म्युला यूज केला V इज इक्वल टू IR, आणि अशा प्रकारे आपला फॉर्म्युला बनला. आता आपल्याला V तसा घ्यायचा. इथला जो V आहे सेम तसा आपण इथे लिहिला. त्यानंतर I ची जी व्हॅल्यू आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, I म्हणजे काय सांगा बरं. I इज इक्वल टू, आपण क्लास 9 मध्ये झालो होतो आपण, I इज इक्वल टू काय सांगा, V अपॉन R. यस, करेक्ट, V अपॉन R. मग या ठिकाणी V ची व्हॅल्यू जशी तशी पुट केली. I म्हणजेच काय, I चा फॉर्म्युलावरून V अपॉन R म्हणजेच V अपॉन R अशा प्रकारे मी लिहिलं. आणि नंतर पुढे T जो आहे तो जसा तसा पुट केला. V इंटू V म्हणजेच काय बनला तो, तर V इंटू V म्हणजेच V चा स्क्वेअर बनला इंटू T आहे तो T मी इथे घेतला आणि अपॉन R. अशा प्रकारे हा तिसरा फॉर्म्युला बनला. म्हणजे बघा बालमित्रांनो, पहिला फॉर्म्युला, दुसरा आणि तिसरा तिन्ही फॉर्म्युलाचे डेरिव्हेशन मी आपल्या समोर केलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंट मध्ये आपण नक्की विचारू शकता. आपल्याला हिट फॉर्म्युल्याचं एक्सप्रेशन आता समजलं असेल. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढची कन्सेप्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे. जनरली आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही वायरिंग्स असतात हे अशा प्रकारचे लाल वायर, निळ्या रंगाचं वायर किंवा ग्रीन येलो वायर, हे अशा प्रकारचे वायर आपण घरात पाहत राहतो. परंतु हे वायर कशासाठी वापरले असतात सर्किटमध्ये तुम्हाला माहित आहे का? बऱ्याच मुलांना याची माहिती नसेल. हा, इलेक्ट्रिशियन येतात आणि आपल्या घरामध्ये वायरिंग करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वायर आपल्याला ते आणावे लावतात. वेगवेगळ्या रंगाचे वायर आणावे लागतात आणि वायरची फिटिंग करतात. पण ऍक्च्युअली ते लाल रंगाचं वायर कुठे वापरतात, ब्ल्यू कुठे वापरतात, आणि ब्ल्यूच्या ऐवजी ब्लॅक कुठे वापरतात, किंवा येलो ग्रीन कुठे वापरतात, किंवा नुसतं ग्रीन असेल किंवा नुसतं येलो असेल, ते का वापरतात वेगवेगळ्या रंगाचे वायर? ज्यांना ते वेगवेगळे रंग आवडतात म्हणून का? नाही बालमित्रांनो, त्यांना ते वेगवेगळ्या रंगाचे वायर दिसायला चांगले दिसावेत म्हणून नाही यूज करत. त्याच्या मागे कारण आहे. ते कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, वायरचे कोणकोणते प्रकार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार आहे लाईव्ह वायर. लाईव्ह वायर कशा म्हणतात बघा, हे जे तुम्हाला रेड कलरचं वायर दिसत आहे याला लाईव्ह वायर म्हणतात. आणि हे सर्किटमध्ये नेमकं कुठे वापरतात तर बघा, पहिला पॉइंट, कॅरीज इलेक्ट्रिक करंट फ्रॉम पॉवर सप्लाय टू अप्लायन्सेस. म्हणजे आपल्या घरातल्या बोर्ड पासून हे वायर जोडलेलं असते. तर आपल्या घरातल्या फॅन पर्यंत, लाईट पर्यंत, टीव्ही पर्यंत जो आपण अप्लायन्सेस लावलेला आहे त्या अप्लायन्सेस पर्यंत, आपल्या बोर्ड पासून तर त्या अप्लायन्सेस पर्यंत हे वायर गेलेलं असते. आणि या सप्लाय, इथला जो मेन सप्लाय आहे तिथून जो काही करंट आहे, ज्याला आपण 220 व्होल्टेज म्हणतो, 220 व्होल्टेज असलेला जो काही पोटेन्शियल डिफरन्स असलेला जो करंट आहे तो करंट या लाईव्ह वायर मधून समोर जाणार आहे. आणि कुठे जाणार आहे? आपल्या लाईट पर्यंत, आपल्या फॅन पर्यंत, जी वस्तू आपण लावली तिथपर्यंत पोहोचणार आहे. जनरली आपण हे दाखवण्यासाठी, हा मेन सप्लाय दाखवण्यासाठी आपण रेड किंवा ब्राऊन असे दोन कलरचे वायर यूज करू शकतो. जर समजा आपल्याला असं वाटलं रेड वायर मार्केटमध्ये नाही सापडलं, दुकानात नाही सापडलं, तर त्याच्या जागेवर आपण ब्राऊन कलरचं वायर सुद्धा यूज करू शकतो. आता काही लोक रेडच पूर्णच्या पूर्ण रेड वापरत असतील किंवा पूर्ण ब्लॅक वायर वापरत असतील तर त्यामध्ये करंट जाणार नाही का? असं होत नाही. करंट जातो. तुम्ही कोणत्याही कलरचं वायर वापरलं तर तिघामध्ये सुद्धा कॉपरच आहे. कॉपरच्या आतमध्ये जी काही वायरिंग आहे ती कॉपर पासूनच आहे. फक्त वरचं कोटिंग जे आहे ते वेगळ्या रंगाचं आहे. काम होणारच आहे कोणतेही वायर वापरलं तर, काम स्टॉप होईल असं नाही. परंतु ऍक्च्युअली कोणतं लाईव्ह वायर, कोणतं न्यूट्रल, कोणतं आर्थिक हे समजण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिलेले आहेत, त्यांचं इंडिकेशन दिलेलं आहे. आणि ज्या लोकांचा इलेक्ट्रिशियन हा जो ट्रेड झालेला आहे, ज्यांचा आयडिया झालेला आहे, त्या लोकांना याची सर्व माहिती शिकवली जाते आणि ते बरोबर वायरिंग घरामध्ये करतात. म्हणजे एका व्यक्तीने वायरिंग करून गेला आणि घरात जर काही फॉल्ट झाला आणि दुसरा एखादा जर काही इलेक्ट्रिशियन आला तर त्याला हे बरोबर समजते की कोणत्या रंगाचं वायर कशासाठी असते. आणि पहिल्या व्यक्तीने जर कोणतेही वायर वापरले तर दुसऱ्या व्यक्तीला ते समजायला आवड जाते. मग त्याला एकाने वायर चेक करावं लागेल, म्हणजे त्याच्या कामात अडथळे येऊ शकतात. बघा, अशा प्रकारे आपण रेड किंवा ब्राऊन कलरचं वायर वापरू शकतो. कशासाठी? लाईव्ह वायर म्हणून मेन सोर्स, आपल्या मेन सोर्स मधून करंट आपल्या अप्लायन्सेस पर्यंत पोहोचवण्यासाठी. एकदम हाय व्होल्टेज आहे, याला कधी हात लावू नका. जरी तुमचं बटन बंद असेल तरी पण याला हात लावू नका. तुम्हाला हाय व्होल्टेज म्हणजे 220 ते 240 चा तुम्हाला करंट लागू शकतो. कधी हात लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर पुढचं जे वायर आहे त्याला न्यूट्रल वायर म्हटलेलं आहे. न्यूट्रल वायर.
आपल्या घरामध्ये आपल्याला ब्लॅक कलरचं किंवा अशा प्रकारचं ब्ल्यू कलरचं वायर दिसते, त्याला न्यूट्रल वायर म्हणतात. कधी कोणी न्यूट्रल कोणी ब्ल्यू वापरेल किंवा ब्ल्यू नाही सापडलं मार्केटमध्ये तर आपण ब्लॅकही वापरू शकतो. आता या वायरामध्ये न्यूट्रल वायर्स कॅरी इलेक्ट्रिक करंट बॅक टू द पॉवर सोर्स कंप्लीटिंग द सर्किट. आता बघा बालमित्रांनो, लाईव्ह वायरने काय केलं, पॉवर सप्लाय मधून करंट कुठे नेला, लाईट पर्यंत नेला, आणि त्या लाईट मधून करंट सप्लाय वापस आणण्याचं कोण काम करणार आहे, न्यूट्रल करणार आहे. तू मसा वापस का आणायचं, कारण हा सप्लाय कंटिन्युअस सुरू राहतो. लाईव्ह वायर मधून तो जातो त्या बल्ब पर्यंत, लाईट पर्यंत, आणि तिथून वापस येतो त्या सप्लाय पर्यंत, बोर्ड पर्यंत, आणि अशा प्रकारे कंटिन्युअसली करंट काय होत राहतो, त्यामध्ये सप्लाय होत राहतो, मूव्ह होत राहतो. जनरली याच्यामध्ये व्होल्टेज 220 आहे आणि यांच्यात व्होल्टेज किती आहे तर 0 व्होल्ट आहे. जनरली जेव्हा आपण बटन आपलं बंद असते त्यावेळेस ब्लॅक कलरच्या वायरमध्ये व्होल्टेज हा 0 असतो, परंतु जेव्हा अप्लायन्सेस सुरू आहे, एखादी वस्तू रन होऊ आली, वस्तू सुरू आहे, त्यावेळेस दोन्हीही वायरमध्ये करंट असतो, कारण करंट असा हा फिरत राहतो. दोन्ही वायरमध्ये किती व्होल्टेज आहे तर 220 240 एवढं व्होल्टेज त्यामध्ये असू शकते. त्यानंतर 3 नंबरचं जे वायर आहे ते आहे अर्थ वायर. आपण त्याला अर्थिंग वायर सुद्धा म्हणतो, ज्यामध्ये येलो ग्रीन कलर यूज केला जातो, किंवा स्पेशली ग्रीन भेटला तर कोणी ग्रीन यूज करेल, स्पेशली येलो भेटला तर येलो यूज करतील. हा वायरचं काम काय तर आपल्या घरामध्ये समजा 3 पिनचं जर का सॉकेट असेल तर सगळ्यात वरचं जे आहे 3 पिन वाला सगळ्यात वरचं होल त्याला आपण काय म्हणतो, आर्थिंग म्हणतो. त्या ठिकाणी बोर्डमध्ये आर्थिंग दिलं जाते आणि ते आर्थिंग खाली जमिनीपर्यंत पोहोचवलेलं असते. काम असं आहे की जेव्हा एक्सेसिव्ह करंट आपल्या घरामध्ये येईल, खांब्यावरून केबलमधून जेव्हा एक्सेसिव्ह करंट आपल्या घरामध्ये येईल तेव्हा तो करंट आपल्या अप्लायन्सेस पर्यंत, आपल्या वस्तूपर्यंत पोहोचून वस्तू खराब होऊ नये यासाठी आर्थिंग वायर केलेला असते. एक्सेसिव्ह करंट जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा तो एक्सेसिव्ह करंट खाली जमिनीमध्ये पाठवला जातो, मग आपल्या वस्तू खराब होत नाही, डॅमेज होत नाही, असा याचा उद्देश असतो. अशा प्रकारे लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि हे आहे अर्थ वायर, 3 प्रकारचे वायर आपल्या घरामध्ये यूज केले जातात. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे या वायरची माहिती मी आज आपल्याला सांगितली. आजची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आजच्या सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये एक टेस्ट ठेवलेली आहे, ती टेस्ट ओपन करा. याच्यावर आधारित त्यात प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग ठीक आहे, थँक्यू.